नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणे यातील सर्व संच 2.3 पूर्णपणे बघणार आहोत। तर चला त्याच्यातला काय प्रश्न आहेत हे आता आपण पटकन बघूयात। तर बघा, प्रश्न आहे पुढील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा। आता या ठिकाणी आपल्याला कोणती पद्धत वापरायची आहे तर ती आहे पूर्ण वर्ग पद्धती। आता ही पद्धत नेमकी काय आहे ते आता आपल्याला उदाहरण बघताना समजेलच। तर बघा, पहिला प्रश्न आहे x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0। आता या पद्धतीचा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। ओके, नेहमीप्रमाणे आपल्याला जो प्रश्न आहे तो आहे तसंच लिहून घ्यायचा आहे। आता या टाइपचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे बघा, सुरुवातीला x वर्ग अधिक x x वर्ग अधिक x याची तुलना x वर्ग वजा 2x शी करायची आहे। म्हणजे या ठिकाणी x चल आहे, उदाहरणामध्ये कोणतंही चल येऊ द्या त्या चलाचा वापर करायचा आहे। फक्त ही जी स्टेप आहे फक्त पूर्ण वर्ग सोडवताना x वर्ग अधिक x आणि जर y च्या ठिकाणी जर x च्या ठिकाणी जर y असेल तर आपली इथं स्टेप कशी बघा, y वर्ग अधिक y। ओके, तर x वर्ग अधिक x ची तुलना आपल्याला x वर्ग अधिक xy ची करायची आहे। फक्त या ठिकाणी चल बदलतील, परंतु ह्या जे दोन स्टेप आहेत त्या आपल्याला कंपल्सरी पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवत असताना लिहायचे आहे। तेवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं, ठीक आहे। त्यानंतर x वर्ग अधिक 2x ची आपण तुलना केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा, 2x बरोबर x मिळेल। म्हणजेच बघा 2x ची किंमत x बरोबर होईल, ठीक आहे। इथे x वर्ग आहे आणि 2x वर्ग बरोबर काय येईल तर x येईल, ठीक आहे। मग हे जर आपण सोडवलं तर हा x आणि हा x निघून जाईल ना। मग इथं काय राहिलं, फक्त 2y बरोबर 1, x गेला म्हणजे इथं फक्त 1 राहिलं, ठीक आहे। याच्यावरून y ची किंमत आपण सहज काढू शकतो, 2 गुणिले आहेत पलीकडे गेले की ते भागिले होतील, म्हणजेच y बरोबर 1/2। आणि याचा जर आपण वर्ग केला तर आपल्याला वर्ग सुद्धा करायचा आहे, ठीक आहे। आणि वर्ग सुद्धा करायला विसरायचं नाही। मग y ची किंमत आपल्याला मिळाली आहे, मग y वर्ग बरोबर 1/2 चा वर्ग काय होईल तर 1/4 होईल, ठीक आहे। 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4। ओके, आणि म्हणून आपल्याला कोणती राशी मिळते बघा, तर x वर्ग अधिक x अधिक, आता बघा आपल्याला याची तुलना या राशीची करायची आहे ना, त्याच्यामुळे परत आपल्याला अजून एक ह्याच्यामध्ये स्टेप कोणती ॲड करायची आहे बघा, तर x वर्ग अधिक x मध्ये आपल्याला जे उत्तर मिळेल ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे। म्हणजेच x वर्ग अधिक x अधिक जी y वर्गची किंमत आलेली आहे ती इथं आपल्याला फक्त मिळवायची आहे। आणि आपल्याला ही जी राशी आहे ती कशी आहे तर ती पूर्णवर्गीय राशी आहे, हे आपल्याला यावरून दिसत आहे। ओके, आता आपल्याला त्यांनी जे उदाहरण दिलेलं आहे, आता उदाहरण कोण दिलेलं आहे तर x वर्ग अधिक x बरोबर 20, हे आता आपण सोडवायला घेऊया। ओके, हे सोडवत असताना आता याच्यामध्ये बघा x वर्ग अधिक x आहे तसंच लिहिलं। ओके, आता बघा आपल्याला y ची किंमत y वर्गची किंमत ही 1/4 आलेली आहे, ठीक आहे। मग तीच किंमत एकदा मिळवायची आणि एकदा वजा करायची। मग ही मिळवली आणि वजा केल्यानंतर ना त्याची किंमत इथं 0च राहते, ठीक आहे। त्याच्यामुळे ती किंमत एकदा मिळवायची आणि एकदा वजा करायची आणि पुढचे जे वजावीस आहेत ते आहे तसेच लिहायचे आहे, ठीक आहे। म्हणजे हे समीकरण आहे तेच हे समीकरण, त्याच्यामध्ये फक्त एकदा 1/4 मिळवून एकदा 1/4 वजा केले, किंमत 30 राहिली, ठीक आहे। ओके, त्याच्यानंतर आता याचा आपल्याला सोडवायचा आहे। आता याच्याबद्दल आपण काय लिहू शकतो बघा, x अधिक 1/2 कंसाचा वर्ग, म्हणजेच याचं एक्सप्लेनेशन आहे ना। कारण का बघा x वर्ग अधिक x अधिक 1/4 म्हणजेच काय आहे तर x अधिक 1/2 चा वर्ग आहे, ठीक आहे। त्यानंतर वजा, आता हे कंसामध्ये काय राहील बघा, वजा या ठिकाणी कंसाच्या बाहेर येईल आणि बघा 1/4 अधिक 20 येईल, ठीक आहे। जर वजा चिन्हाने आतमध्ये गुणलं तर आपल्याला ही स्टेप मिळेल बघा, वजा 1/4 अधिक वजा 20। ओके, म्हणजे ह्याचं जे सोपं रूप आहे ते आपण या पद्धतीनं लिहिलेलं, ठीक आहे। आणि बरोबर 0 लिहायला विसरायचं नाही। त्याच्यानंतर हे जे पद आहे ते आपण इथंच लिहिणार आहोत, x अधिक 1/2 चा वर्ग वजा, आता 4 ने 20 ला गुणायचं आहे ना, म्हणजे किती येतील 80 येतील। 80 अधिक 1 किती झाले 81 झाले, त्याच्यामुळे अंशस्थानी 81 राहणार आणि छेद 4 जे आहे ते आहे तसेच राहतील, ठीक आहे। त्याच्यानंतर ना आता याच्यामध्ये बघा x अधिक 1/2 अधिक आपल्याला काय करायचं आहे बघा, आता इथं आपण आता बघा हे आता याचा आपण नंतर विचार करूया, ठीक आहे। या स्टेपचा आपण नंतर विचार करूया। तर इथं बघा x अधिक 1/2 चा वर्ग आपण हे आहे तसंच कॅरी फॉरवर्ड केलेला आहे। ओके, वजा, आता 81 म्हणजेच काय बघा तर तो 9 चा वर्ग आहे आणि 4 म्हणजेच तो 2 चा वर्ग, त्याच्यामुळे कंसाचा वर्ग करायचा आहे ना। याचं उत्तर तेच हे आहे। आता आपल्याला या ठिकाणी बघा हा a वर्ग आहे आणि हा b वर्ग आहे। a म्हणजे x अधिक 1/2 हा a आहे आणि b म्हणजे 9/2 आहे। म्हणजेच a वर्ग अधिक b वर्गाचा उत्तर काय लिहितो आपण, म्हणजे तो कसं तो फॉर्म्युला सोडवतो, a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b आणि a वजा b है ना। मग त्याच्यामुळे हे जे त्याचं पुढचं एक्सपान्शन आहे ते आता आपण खाली लिहिणार आहोत। म्हणजेच a अधिक b म्हणजेच x अधिक 1/2 अधिक 9/2 हे a अधिक b झालं आणि गुणिले a वजा b म्हणजेच x अधिक 1/2 वजा
9/2 है ना. म्हणजे याला आपण काय म्हणतो, ए म्हणतो आणि याला आपण बी म्हणतो. म्हणजे ए अधिक बी झालं आणि याला ए वजा बी. ओके, अशा पद्धतीने इथं दिसत असेल तुम्हाला. अशा पद्धतीने आपण हे इथं लिहिलेलं आहे. आता यांची आपण काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. म्हणजेच बघा x अधिक 9 आणि 1 किती झाले 10 है ना. त्यांचा कॉमन पाया आहे तो आपण एकदाच लिहिणार आहोत. म्हणजे 10/2 येईल आणि या ठिकाणी बघा x अधिक 1 वजा 9 म्हणजे इथं वजा 8 येतील आणि दोन्हींचा पाया सेम असल्यामुळे वजा 8/2 येतील. ओके, त्याच्यामुळे बघा x अधिक 10/2 गुणिले x वजा 8/2 बरोबर 0. ठीक आहे. आता हे येथील आहे तसेच पुढे नेक्स्ट स्टेप लिहूया आपण. x अधिक 10/2 म्हणजेच 5 आहे ना. 2 पंचे 10 म्हणजे इथं 5 येतील आणि गुणिले x वजा 8/2 म्हणजेच 4. 2 चौक 8 त्याच्यामुळे तर x वजा 4 येईल ना बरोबर 0. आता प्रत्येक पद बरोबर आपण 0 घेणार आहोत ना. म्हणजेच x अधिक 5 बरोबर 0 घेऊया किंवा x वजा 4 बरोबर 0 घेऊया. म्हणजेच ते x ची किंमत किती येईल, अधिक 5 आहेत पलीकडे गेले की ते वजा 5 होतील किंवा x बरोबर वजा 4चे अधिक 4 होतील म्हणजेच x बरोबर 4 होतील. ठीक आहे. आणि म्हणजेच दिलेल्या वर्ग समीकरणाची मूळे कोणती आहेत बघा, वजा 5 आणि 4 ही आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला पहिला प्रश्न सोडवायचा होता. दुसरा काय प्रश्न आहे ते सुद्धा बघा आपण बघूयात. x वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. ओके, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, ते तर चल आहे x आहे ना. मग सुरुवातीला काय करायचं आहे, x वर्ग अधिक 2x है ना. आपण इथे घेतलेला आहे x वर्ग अधिक 2x ची तुलना x वर्ग अधिक 2xy शी करू. ओके, ठीक आहे. त्या पद्धतीने आपण आता करूया. आता बघा इथे x वर्ग आहे. मग 2x बरोबर काय येईल तर 2xy आहे ना. मग त्याच्यामुळे 2xy बरोबर 2x येईल. त्याच्यामुळे हा x त्यानंतर हा x हे दोन कॅन्सल झाले म्हणजे y बरोबर 1 ह्या ठिकाणी फक्त राहिलेला आहे. ठीक आहे. आता त्याचा जर वर्ग केला आपण तर y वर्ग बरोबर 1 चा वर्ग हा 1च असतो. ठीक आहे. मग आता x वर्ग अधिक 2x अधिक काय करायचं आहे, हे 1 घ्यायचं आहे. जी y ची किंमत y वर्गची किंमत आली ती घ्यायची आहे. म्हणजेच याच्यामध्ये x वर्ग अधिक 2x अधिक काय करायचं आहे, हे करायचं आहे आणि ही राशी जी आहे ती पूर्ण वर्ग आहे. ठीक आहे. आता x वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. आता दिलेलं जे समीकरण आहे ते आता आपण सोडवूया. ओके, आता याच्यामध्ये काय करायचं आहे, x वर्ग अधिक 2x जी आपली y वर्गची किंमत आली आहे ती एकदा मिळवायची आणि एकदा वजा करायची. ओके, आणि पुढचं जे संख्या आहे ती आहे तशीच आपल्याला लिहायची आहे. म्हणजेच काय आलं समीकरण आपलं, x वर्ग अधिक 2x अधिक 1 वजा 1 आणि वजा 5 बरोबर 0. ओके, ठीक आहे. आता याच्याबद्दल आपण काय लिहिणार आहोत बघा. हे कोणाचं एक्सपेन्शन आहे तर a अधिक b कंसाचा वर्ग है ना. ते कसं आपण लिहितो तर पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच याचं ते एक्सप्लेनेशन झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर वजा 1 आणि वजा 5 म्हणजेच किती झाले तर वजा 6 झाले. ओके, बरोबर 0 लिहिलं आपण. आता या ठिकाणी बघा x अधिक 1 कंसाचा वर्ग आपण आहे तसंच लिहिला. ओके, आता 6 चा वर्ग आपल्याला करायचा आहे. मग कसं करणार तर वर्गमुळात 6 चा वर्ग करूया म्हणजे उत्तर काय येईल तर 6 येईल. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण काय केलं आहे, कंसात वर्गमुळात 6 चा वर्ग लिहिलेला आहे. आता हे जे आहे ते काय आहे तर a वर्ग वजा b वर्ग या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतंय है ना. त्याचं काय एक्सपान्शन असते तर a अधिक b आणि a वजा b हे त्याचं एक्सपान्शन असतं ना. मग त्या पद्धतीने आपण लिहूया. आता x अधिक 1 म्हणजे a आणि वर्गमुळात 6 म्हणजेच b. म्हणजे इथं काय आलं तर a अधिक b आलं आणि या ठिकाणी a वजा b आलं. ओके, या ठिकाणी आपण तुम्हाला समजण्यासाठी मी कंस लिहिले. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही ए बी खाली लिहू नका, तुम्हाला समजण्यासाठी मी इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. मग पहिल्या कंसामध्ये a अधिक b म्हणजेच x अधिक 1 अधिक वर्गमुळात 6. दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 1 वजा वर्गमुळात 6 a अधिक b आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b बरोबर 0 आलेलं आहे. ठीक आहे. आता प्रत्येक पद बरोबर आपण 0 घेणार आहोत. म्हणजेच x अधिक 1 अधिक वर्गमुळात 6 बरोबर 0 किंवा x अधिक 1 वजा 6 वर्गमुळात 6 बरोबर 0. ठीक आहे. म्हणून x बरोबर वजा 1 वजा 6 यांचे चिन्ह बदलते. ठीक आहे, पलीकडच्या साईडला गेल्यानंतर किंवा x बरोबर वजा 1 आणि अधिक वर्गमुळात 6 होईल. ओके, त्याच्यामुळे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे कोणती आहेत बघा तर वजा 1 वजा वर्गमुळात 6 आणि वजा 1 अधिक वर्गमुळात 6 ही आहेत. ओके, नेक्स्ट तिसरा क्वेश्चन काय आहे ते सुद्धा आपण आता बघूया. m वर्ग वजा 5m बरोबर वजा 3. ओके, सुरुवातीला आता जे वजा 3 आहेत ते आपण या साईडला घेऊ. ओके, डाव्या बाजूला घेऊया. आता m वर्ग वजा 5m बरोबर वजा 3 म्हणजेच नेक्स्ट स्टेप येईल बघा, m वर्ग वजा 5m वजा 3 चे अधिक 3 होतील. ठीक आहे, आणि बरोबर 0 राहील. आता आपल्याला काय करायचं आहे, m वर्ग वजा 5m हे पहिले फक्त 2च पद आपल्याला घ्यायचे आहेत. कोणतेही असू दे पहिले फक्त 2 पद आपल्याला घ्यायचे आहेत. m वर्ग वजा 5m ची तुलना m वर्ग वजा 2mn शी आपण करूया. राईट.
त्यानुसार आता बघा, आता एम वर्ग तर आहे, मग 5m वजा 5m बरोबर काय आहे तर वजा 2mn आहे. ओके, त्याच्यामुळे इथं काय बघा, वजा 2mn बरोबर वजा 5m येईल है ना. त्याच्यामुळे m जाईल या ठिकाणी, राईट. मग इथं काय राहील फक्त 2 आणि वजा चिन्ह सुद्धा जाईल, राईट. वजा चिन्हाने m निघून जाईल, कारण का प्रत्येक दोन्ही बाजूला जर वजाने गुणलं तर वजा चिन्ह निघून जाईल, राईट. मग इथं काय राहील फक्त m निघून गेल्यानंतर 2 या ठिकाणी बघा, इथं एम आणि जर गेलं, पहिल्यांदा इथं आपण वजा चिन्ह घालूया, राईट. आता तिथं आपण घालूया एम गेल्यानंतर इथं फक्त काय राहील बघा, n बरोबर 5m छेद काय राहील तर 2m होईल. ठीक आहे, इथं सुद्धा m जाऊ शकतो, वरच्या स्टेपला सुद्धा डायरेक्ट घालवलं तरी सुद्धा चालेल, राईट. मग 5m छेद 2m बरोबर इथं n बरोबर काय येईल, गेल्यानंतर 5 छेद 2 येईल. ओके, ठीक आहे. आता याचा आपला वर्ग करायचा आहे, म्हणजेच n वर्ग बरोबर 5चा वर्ग 25 आणि 2चा वर्ग हा 4 आहे. ठीक आहे, म्हणजेच m वर्ग वजा 5m अधिक काय करायचं आहे, 25चे 4 घ्यायचं. जे उत्तर येईल ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. m वर्ग वजा 5m अधिक 25चे 4 ही राशी पूर्ण वर्ग राशी आहे. ओके, आता m वर्ग वजा 5m अधिक 3 बरोबर 0 आहे ना, हे आपल्याला त्याने उदाहरण दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, m वर्ग वजा 5m अधिक आणि वजा 25चे 4 करायचं आहे. ठीक आहे, आणि अधिक जे 3 आहे ते आहे तसंच लिहायचं आहे. ओके, आता हे आपण सोडूया. m वर्ग वजा 5m अधिक 25चे 4 आणि वजा कंसामध्ये काय करायला बघा, वजा चिन्ह जर आपण बाहेर आलं तर आतमध्ये 25चे 4 आणि वजा 3 राहील, कारण का वजा काय होईल तर ते अधिक होईल, आणि बरोबर 0 करूया. तर आता बघा, a वजा b कंसाचा वर्गचा एक्सप्लेनेशन म्हणजे एक्सपान्शन हे आहे, म्हणजेच a वर्ग वजा 2 m वर्ग वजा 5m अधिक 25चे 4 आहे ना, म्हणजेच काय तर m वजा 5/2चा वर्ग आहे. ठीक आहे, वजा हे आता 4 ने 3 ला गुणूया, म्हणजेच 4 त्रिक 12 होईल आणि छेद 4 होईल. म्हणजेच बघा 25 आहे तसेच राहतील, 25 वजा 12 म्हणजेच 4 त्रिक 12 आणि छेदस्थानचे 4 हे आहे तसंच या ठिकाणी राहतील. म्हणजेच नेक्स्ट स्टेप काय बघा, तर m वजा 5/2चा वर्ग वजा 13/4 आहे ना. 25 वजा 12 किती आले तर 13 आले आणि छेद 4 आहे तसेच राहतील. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, a वर्ग तर या ठिकाणी, आता b वर्ग येण्यासाठी आपण आता याचं काय करूया, 13चा वर्गमूळ घेण्यासाठी आपण काय करणार आहोत तर वर्गमूळात 13 लिहूया आहे ना, आणि 4चा वर्गमूळ हे 2 असेल, त्याच्यामुळे कंसाचा वर्ग करूया. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी a वर्ग वजा b वर्ग सापडलेला आहे ना. a वर्ग वजा b वर्ग म्हणजेच काय, a अधिक b आणि a वजा b. ओके, त्या पद्धतीने आपण आता इथे लिहिलेलं आहे, m वजा 5/2 अधिक वर्गमूळात 13/2 गुणिले दुसऱ्या कंसात a वजा b म्हणजेच m वजा 5/2 वजा वर्गमूळात 13/2 बरोबर 0. ठीक आहे, आता प्रत्येक पद बरोबर 0 घेऊया आपण, म्हणजेच m वजा 5/2 अधिक वर्गमूळात 13/2 बरोबर 0 किंवा m वजा 5/2 वजा वर्गमूळात 13/2 बरोबर 0. ठीक आहे, म्हणजेच m बरोबर, आता m बरोबर केल्यानंतर म्हणजेच यांच्या ज्या आहेत जे चिन्ह ते बदलतील, म्हणजेच वजा 5/2चा अधिक 5/2 होईल आणि अधिक वर्गमूळात 13/2चा वजा वर्गमूळात 13/2 येईल. ठीक आहे, किंवा m बरोबर याचे सुद्धा चिन्ह बदलतील, वजाचं या ठिकाणी दोन्ही अधिक होणार आहे, म्हणजेच m बरोबर अधिक 5/2 अधिक वर्गमूळात 13/2. ठीक आहे, म्हणजेच mची किंमत काय आहे, आता दोन्हीच्या छेदस्थानी 2 आहे, म्हणजेच आपण एकदाच पाया घेणार आहोत, आणि या ठिकाणी सुद्धा दोन्हींचाही पाया सेम आहे, त्याच्यामुळे तो एकदाच आपण घेऊया. म्हणजेच काय तर 5 वजा वर्गमूळात 13/2 किंवा m बरोबर 5 अधिक वर्गमूळ 13/2. म्हणजेच दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे कोणती आहेत बघा, तर 5 वजा वर्गमूळात 13/2 आणि 5 अधिक वर्गमूळात 13/2 ही आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला या टाईपचे प्रश्न जे आहेत ते सोडवायचे आहेत. अजूनही ज्यांनी आपल्या आदर्श क्लासेसला सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये एक हाईप बटन दिसेल, तर त्या हाईप बटनाला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये एक छोटेसे थोडंसं कमेंट बॉक्सच्या शेजारी बघा, त्या ठिकाणी खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला दिसेलच. कमेंट बॉक्स फक्त टाईप करून जर थोडंसं या साईडला जर तुम्ही केलं तर तुम्हाला लगेचच तिथं हाईप हे बटन दिसेल. ठीक आहे, त्याच्यामुळे हाईप प्रेस करायला विसरू नका. त्यानंतर आता चौथा प्रश्न आपण आता बघूया, 9y वर्ग वजा 12y अधिक 2 बरोबर 0. ठीक आहे, नेहमीप्रमाणे जो प्रश्न आहे तो आपण आहे असा लिहिलेला आहे. ओके, आता इथे बघा या ठिकाणी
पहिल्या पदाचा सहगुणक 1 करण्यासाठी प्रत्येक पदाला 9ने भागू. आता इथं बघा आपल्याला y वर्ग हवा आहे ना, पण या ठिकाणी 9 आहे. मग जर 9 जर घालवायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक पदाला 9ने भागावं लागेल, तरच या ठिकाणचा 9 जो आहे तो जाईल. ओके, त्यानुसार आपण आता घेऊया. इथं 9ने भागल्यानंतर इथं काय बघा, 9ला भागल्यानंतर हे 9 निघून जाईल, तर फक्त y वर्ग राहील वजा 12/9y अधिक 2/9 बरोबर 0. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप आहे बघा, y वर्ग वजा 12/9 म्हणजेच 4/3. ठीक आहे, 4 त्रिक 12 आणि 3 त्रिक 9, त्याच्यामुळे तर 4/3 येईल. y अधिक 2/9 हे आहे तसंच राहतील. ओके, आता आपण काय करूया बघा, y वर्ग वजा 4/3y आहे ना, पहिले 2 पद फक्त घ्यायचे आहेत कंपल्सरी, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. y वर्ग वजा 4/3y ची तुलना आपल्याला कशाची करायची आहे, तर y वर्ग वजा 2yz करायची आहे. या ठिकाणी बघा चल कोणता आहे, तर yz आहे ना, इथं y आहे म्हणलं तर पण पुढचं चल z घेणार आहोत. राईट, x असेल तर x आणि y घ्यायचा आहे, z असेल y असेल तर y आणि z घ्यायचं असेल. ठीक आहे, असं फक्त तुम्ही करायचं आहे. मग याची तुलना आपण काय करणार आहोत, y वर्ग वजा 2yz करणार आहोत. म्हणजेच काय बघा, y वर्ग घे फक्त आता, वजा 2y बरोबर काय तर वजा 4/3y आहे ना, त्याच्यामुळे वजा 2yz बरोबर काय तर वजा 4/3y. ठीक आहे, नेक्स्ट पाहिलं तर वजा वजा चिन्ह निघून जातील. ठीक आहे, आणि हे y आणि हे y निघून जातील, म्हणजेच वजा 2z बरोबर 4/3 येतील. ठीक आहे, तर बघा 2z बरोबर 4/3 आले. ओके, आता z बरोबर काय येईल बघा, आता 2 गुणिले आहेत पलीकडे गेले किती 1/2 होतील आहे ना, त्याच्यामुळे बघा z बरोबर 4/3 गुणिले 1/2. ठीक आहे, म्हणजे z बरोबर काय येईल बघा, आता 2चा भाग जायला ठिकाणी 2 2 4 म्हणजे 2/3 या ठिकाणी राहिलेलं आहे. ठीक आहे, z ची किंमत आहे 2/3. आता जर आपण z चा जर वर्ग केला तर 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9, म्हणजे z वर्गाची किंमत किती आली बघा, तर 4/9 ही आली. ओके, मग आता y वर्ग वजा 4/3y अधिक काय करायचं आहे, z वर्गाची किंमत लिहायची. ठीक आहे, म्हणजे 4/9 ही राशी पूर्ण वर्ग आहे. आता आपल्याला जे दिलेलं समीकरण आहे ते आता आपण सोडूया. y वर्ग वजा 4/3y अधिक 2/9 बरोबर 0. आता याच्यामध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे, तर 4/9 मिळवायचं आणि 4/9 वजा सुद्धा करायचा आहे, जेणेकरून या समीकरणाची किंमत ही सेम राहील. राईट, म्हणून y वर्ग वजा 4/3y अधिक 4/9 आणि वजा 4/9 करायचं आहे, किंमत त्यांची ही 0 चालली. ठीक आहे, आणि अधिक 2/9 बरोबर 0 करायचं आहे. ओके, आता याच्यासाठी आपण काय लिहू शकतो, तर a वजा b कंसाचा वर्ग लिहू शकतो, म्हणजेच काय तर y वजा 2/3 कंसाचा वर्ग. ठीक आहे, आणि वजा याच्यामध्ये बघा वजा चिन्ह आपण कॉमन काढू शकतो, कंसात काय राहिलं तर 4/9 वजा 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 हे तर अधिक राहिलं. ठीक आहे, 2/9 बरोबर 0. ठीक आहे, ही स्टेप आहे तशीच बघा, y वजा 2/3 कंसाचा वर्ग वजा, आता इथं बघा त्यांचा पाया सेम आहे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे अंशांची फक्त वजाबाकी होईल, तर 4 2 गेले तर 2 राहिले, म्हणजे इथे किती राहिले बघा, 2/9 बरोबर 0 राहील. राईट, आता इथं बघा a वर्ग वजा b वर्ग करण्यासाठी आपण ते काय करूया, 2चा वर्गमूळ हे वर्गमुळात 2 राहील आहे ना, आणि 9चं वर्गमूळ हे 3 राहील, म्हणजेच a वर्ग तर आपल्याकडे आहे वजा वर्गमुळात 2/3चा वर्ग आहे ना, म्हणजेच आता हे a वर्ग वजा b वर्ग आपल्याला मिळालेला आहे. त्याचं जे एक्सपान्शन आहे ते a अधिक b आणि a वजा b, म्हणजेच y वजा 2/3 अधिक वर्गमुळात 2/3 दुसऱ्या कंसामध्ये गुणिले y वजा 2/3 वजा वर्गमुळात 2/3 बरोबर 0. आता प्रत्येक पद बरोबर 0 घेऊया नेहमीप्रमाणे, y वजा 2/3 अधिक वर्गमुळात 2/3 बरोबर 0 किंवा y वजा 2/3 वजा वर्गमुळात 2/3 बरोबर 0. ठीक आहे, म्हणजेच y बरोबर, आता हे जे ह्यांना जे चिन्ह आहे ते चिन्ह फक्त बदलणार आहेत, कारण का ते पलीकडचे साडले गेल्यानंतर त्यांचे चिन्ह जे आहे ते पूर्णपणे बदलणार, अधिकची वजा वजाचे अधिक होतील. म्हणजेच y बरोबर, आता बघा इथं वजा आहे, मग इथं अधिक 2/3 आले, वजा वजाचं या ठिकाणी अधिक काहीतरी इथं वजा आलेलं आहे, वर्गमुळात 2/3 किंवा y बरोबर इथं सुद्धा सेम आहे, यांची दोघांची चिन्ह बदलणार आहेत. y बरोबर 2/3 अधिक वर्गमुळात 2/3. ठीक आहे, म्हणजेच y बरोबर बघा, आता यांचा पाया सेम आहे तो एकदाच लिहिणार आहोत, इथं सुद्धा पाया सेम आहे तो सुद्धा आपण एकदाच लिहिणार आहोत, म्हणजेच y बरोबर 2 वजा वर्गमुळात 2/3 किंवा y बरोबर 2 अधिक वर्गमुळात 2/3. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 2 वर्गमुळात 2/3 आणि 2 अधिक वर्गमुळात 2/3 ही आहेत. ठीक आहे, 5वा प्रश्न सुद्धा आपण बघूयात, 2y वर्ग अधिक 9y अधिक 10 बरोबर 0. ओके, आता दिलेलं समीकरण आपण अगोदर आहे तसंच लिहून घेऊया. आता या ठिकाणी बघा yचा सहगुणक 2 आहे ना, मग आपल्याला इथं जर एक सहगुणक हवा असेल तर आपल्याला प्रत्येक पदाला 2ने भागावं लागेल आहे ना, मग पहिल्या पदाचा सहगुणक हा 1 करण्यासाठी प्रत्येक पदाला 2ने भागू. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं काय बघा नेक्स्ट स्टेप, 2y वर्ग छेद 2 येईल अधिक
9/2 अधिक 10/2 बरोबर 0 आहे ना. याचे 2 निघून जातील या ठिकाणी, y वर्ग राहील अधिक 9/2 अधिक 5 दुने 10 इथं फक्त 5 राहतील बरोबर 0. आता या ठिकाणी बघा पहिले 2 पद फक्त घ्यायचे आहे म्हणजेच y वर्ग अधिक 9/2 याची तुलना आपल्याला कोणाशी करायची आहे. आता y आहे चिन्ह म्हणजे y आणि z इथं घ्यायचं आहे म्हणजेच y वर्ग अधिक 2yz शी करू. त्यामुळे आता बघा या ठिकाणी 2yz ची किंमत 2yz बरोबर काय तर 2/9 आहे ना. त्यामुळे 2yz बरोबर 9/2. आता या ठिकाणी काय झालं बघा आपण आता z बरोबर घेऊया. ओके, z बरोबर 2 गुणिले आहेत पलीकडे गेले किती भागिले होतील म्हणजेच 1/2 होतील ना. म्हणजेच बघा 9/2 आहे तशीच राहतील आणि या ठिकाणी z ठेवल्यानंतर 2y तिकडे राहतील भागिले होतील म्हणजेच 1/2 होईल है ना. आता या ठिकाणी बघा y निघून गेले. ओके, आता छेदस्थानी 2 आहेत 2 आहे ना, गुणिले असल्यामुळे यांचा गुणाकार होईल म्हणजेच 2 दुणे 4 होतील म्हणजे झेडची किंमत किती आली बघा तर 9/4 आली. आता आपल्याला काय करायचं आहे झेड वर्ग करायचा आहे ना. त्याच्यामुळे झेड वर्ग बरोबर 9चा वर्ग 81 आणि 4चा वर्ग हा 16 असतो. ओके, मग आता आपल्याला कोणती पूर्ण वर्ग राशी मिळालेली आहे तर y वर्ग अधिक 9/2y अधिक 81 अधिक 16 ही राशी आपल्याला पूर्ण वर्ग आहे ना. म्हणजे हे जे y वर्ग अधिक 9/y ह्याच्यामध्ये फक्त झेड वर्गची किंमत ॲड करायची आहे. ठीक आहे, आता दिलेलं समीकरण बघा. आता y वर्ग अधिक 9/2y अधिक 5 बरोबर 0. आता याच्यामध्ये आपल्याला 81/16 मिळवायचे आहेत आणि वजा करायचे आहेत. ठीक आहे, y वर्ग अधिक 9/2y अधिक 81 अधिक 16 वजा 81/16 अधिक 5 बरोबर 0. म्हणजेच बघा y अधिक 9/4 कंसाचा वर्ग झाला. ओके, आणि वजा 81/16 वजा 5 बरोबर 0 झालं. ठीक आहे, आपण हे a अधिक b कंसाचा वर्ग त्याचं ते एक्सपान्शन होतं. ठीक आहे, ते आपण शॉर्टमध्ये इथं लिहिलेलं आहे. आता y अधिक 9/4 कंसाचा वर्ग आपण आहे तसंच लिहूया. आता या ठिकाणी बघा 16 गुणिले 5 करायचं आहे म्हणजेच 16/85 आहे ना, 16/85. आता इथं काय लावून शकता तर 81 वजा 80 आणि छेद 16 आहे तशीच येतील. राईट, हे पद आपल्याला आहे तसंच लिहायचं आहे. वजा 81 वजा 80 म्हणजे 1 राहिला आणि छेद 16 बरोबर 0. आता इथं सुद्धा आपण a वर्ग वजा b वर्ग करणार आहोत. b वर्ग येण्यासाठी 1/16चा वर्ग वर्गमूळ हे 4 आहे म्हणजेच 1/4चा वर्ग इथं आपण लिहिणार आहोत. 1/4चा वर्ग म्हणजेच 1/16 आहे. आता हे बघा आपल्याला a वर्ग वजा b वर्ग मिळाले आहे म्हणजेच a अधिक b आणि a वजा b आपल्याला इथे मिळते म्हणजेच y अधिक 9/4 अधिक 1/4 म्हणजेच हे झालं a आणि हे झालं b, हे झालं a आणि हे झालं b. ओके, आणि या ठिकाणी गुणिले y अधिक 9/4 वजा 1/4 बरोबर 0. ठीक आहे, y अधिक इथं बघा अंशांची बेरीज होईल 9 अधिक 1 10 छेद हा कॉमन राहील 4 गुणिले y अधिक 9 वजा 1 8 आणि छेद कॉमन आहे तो सुद्धा 1 जातील तो आहे 4. आता y अधिक 4/2 म्हणजेच किती आहे तर 5/2 प्रत्येकाला 2 ने भागूया आणि y अधिक 8/4 म्हणजे 4 2 8 इथं 2 येतील. राईट, म्हणजेच y अधिक तर प्रत्येक पद बरोबर 0 घेऊया. y अधिक 5/2 बरोबर 0 किंवा y अधिक 2 बरोबर 0. ठीक आहे, म्हणजेच y बरोबर किती येईल बघा अधिक 5/2 आहेत पलीकडे गेले की ते वजा होतील किंवा y बरोबर अधिकचे वजा झाले इथे y बरोबर वजा 2. म्हणजे दिलेल्या वर्ग समीकरणाचे वर्गमुळे म्हणजेच मुळे कोणते आहेत बघा तर ते आहेत वजा 5/2 आणि वजा 2 ही आहेत. ठीक आहे, आता 6वा प्रश्न आपण बघूयात बघा. 6वा प्रश्न आहे 5x वर्ग वजा 4x अधिक 7 है ना. हे काय झाला तो आपला प्रश्न आहे. दिलेला प्रश्न आपण आहे तसंच लिहिलेला आहे. आता हेच आपण काय करणार आहोत a वर्ग अधिक ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपामध्ये आपण हे उदाहरण लिहूया. म्हणजेच काय बघा 5x वर्ग आता बघा बरोबरच्या साईडला असल्यामुळे त्यांचे अलीकडे घेतल्यानंतर चिन्ह बदलणार आहेत. जिथं अधिक आहे तिथं वजा होते म्हणजेच 5x वर्ग वजा 4x वजा 7 होईल ना बरोबर 0. मग आता बघा इथं x चा सहगुण 1 नाही आहे. 1 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल प्रत्येक पदाला 5 ने भागावं लागेल. ओके, त्याच्यामुळे पहिल्या पदाचा सहगुणक हा 1 करण्यासाठी प्रत्येक पदाला 5 ने भागू म्हणजेच बघा 5x² छेद 5 वजा 4x छेद 5 वजा 7/5 बरोबर 0/5 है ना. हे 5 निघून जाते इथं काय राहील फक्त x वर्ग राहिला ना म्हणजेच x वर्ग वजा 4/5x वजा 7/5 बरोबर 0. आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्या दोन पदाची तुलना आपल्याला करायची आहे म्हणजेच x वर्ग वजा 4/5x ची तुलना कोणासोबत करायची आहे तर x वर्ग वजा 2xy करायचे आहे. ठीक आहे, हे आपल्याला स्टेप माहीत आहे. म्हणजेच काय बघा वजा 2xy बरोबर काय येईल तर वजा 4/5x है ना. आता दोन्हीही साईडचे वजा चिन्ह निघून जातील म्हणजेच y बरोबर आपल्याला काय मिळेल बघा तर वजा 4/5x तसंच राहील आणि आता y बरोबर आहे म्हणजे तर काय राहिलं तर 2x राहील है ना. मग 2x आहे तर पलीकडच्या साईडला गेल्यावर काय होईल बघा तर
गुणिले हे ते छेदस्थानी होतील म्हणजेच 1/2x होतील. ओके, आता हे चिन्हासकट या साईडला आपल्याला आपण घेतलेलं आहे चिन्ह. या ठिकाणी त्यांनी आत्ताच कॅन्सल नाही केलेलं आहे, नंतर कॅन्सल करतील. ठीक आहे, म्हणजेच इथं काय राहील बघा, स्टेप काय मिळाले आपल्याला, y बरोबर वजा 4/5x गुणिले वजा 1/2x. ओके, आता इथं बघा x निघून जाईल 2 आणि h4 म्हणजे इथं 2 राहतील. राईट, म्हणजेच बघा 2/5 आणि हे वजा वजा अधिक झालं. ओके, म्हणजेच 2/5 या ठिकाणी y ची किंमत मिळालेली आहे. म्हणजेच y वर्ग किती येईल बघा, 2चा वर्ग 4 आणि 5चा वर्ग 25 म्हणजेच y वर्ग बरोबर 4/25 आपल्याला मिळालं. ठीक आहे, आता x वर्ग वजा 4/5x याच्यामध्ये आपल्याला 4/25 मिळवायचं आहे. ही राशी पूर्ण वर्ग आहे. आता दिलेलं समीकरण लिहूया, x वर्ग वजा 4/5x वजा 7/5 बरोबर 0. आता याच्यामध्ये आपल्याला 4/25 मिळवायचा आहे आणि वजा सुद्धा करायचा आहे. वजा म्हणजेच x वर्ग वजा 4/5x अधिक 4/25 वजा 4/25 वजा 7/5 बरोबर 0. ठीक आहे, आता याच्याऐवजी आपण हे लिहू शकतो आहे ना, x a वजा b कंसाचा वर्ग म्हणजेच काय तर x वजा 2/5 कंसाचा वर्ग म्हणजेच a वर्ग 2 गुणिले ab प्लस bचा वर्ग. ओके, त्यानंतर आता याच्यामध्ये बघा वजा चिन्ह आपण कॉमन काढूया म्हणजे कंसामध्ये अधिक चिन्ह घेता येईल आपल्याला. 4/25 अधिक 7/5 बरोबर 0. ठीक आहे, बघा हे आपण जर सोडवलं वजा चिन्ह आतमध्ये गुणलं तर वजा 4/25 येते आणि अधिक वजा वजा 7/5 येते. ओके, म्हणजे ही जी स्टेप आहे ती आपली बरोबर आहे. आता ही स्टेप आपण आहे तशीच कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. x वजा 2/5चा वर्ग वजा आता या ठिकाणी बघा 4/25 अधिक. आता इथं काय करूया आपण, आपल्याला यांचा जो छेद आहे तो आपल्याला 25 हा सारखा करायचा आहे ना. इथे 25 आहे त्याच्यामुळे तसं आपल्याला 25 आणण्यासाठी आपण काय करूया, अंशस्थानी आणि छेदस्थानी 5ने गुणूया. ठीक आहे, अंशस्थानी छेदस्थानी 5ने गुणल्यानंतर छेद जो आहे तो 25 हा समान झालेला आहे. म्हणजे इथं काय येईल बघा, नेक्स्ट स्टेप x वजा 2/5 कंसाचा वर्ग वजा कंसामध्ये 4 अधिक 7/5 35 होईल आणि छेद बघा 25 तो दोघांचाही सारखा झालेला आहे. ठीक आहे, म्हणजेच बघा ही स्टेप आहे तशीच येईल, x वजा 2/5 कंसाचा वर्ग वजा 35 अधिक 4 39/25 आहे तसेच आपण लिहिणार आहोत. आता इथं आपण a वर्ग वजा b वर्ग करूया. x वजा 2/5 कंसाचा वर्ग वजा 39चं वर्गमूळ आहे, वर्गमुळात 39 आणि 25चं वर्गमूळ हे 5 आहेत आणि कंसाचा वर्ग म्हणजेच आपल्याला a वर्ग वजा b वर्ग मिळालेला आहे. आता a अधिक b a वजा b आपण या ठिकाणी करूया म्हणजेच a अधिक b आणि या ठिकाणी a वजा b. ओके, x वजा 2/5 अधिक वर्गमुळात 39 अधिक 5 गुणिले दुसऱ्या कंसामध्ये x वजा 2/5 वजा वर्गमुळात 39/5 बरोबर 0. आता प्रत्येक कंस बरोबर 0 घेऊया आपण. x वजा 2/5 अधिक वर्गमुळात 39/5 बरोबर 0 किंवा x वजा 2/5 वजा वर्गमुळात 39/5 बरोबर 0. म्हणजेच x बरोबर आता या संख्या सर्व संख्यांची चिन्ह बदलणार आहेत. पलीकडच्या साईडला गेल्यानंतर अधिक 2/5 वजा वर्गमुळात 39/5 किंवा x बरोबर 2/5 अधिक वर्गमुळात 39/5. ओके, म्हणजेच x बरोबर आता या दोन्हींचा सुद्धा आपण काय करूया, छेद कॉमन घेऊया आणि या ठिकाणी सुद्धा दोन्हींचा छेद आपण कॉमन घेऊया. म्हणजेच x बरोबर 2 वर्गमुळात 39/5 किंवा x बरोबर 2 अधिक वर्गमुळात 39/5. ठीक आहे, म्हणजेच दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 2 वजा वर्गमुळात 39/5 आणि 2 अधिक वर्गमुळात 39/5 ही आहेत. ओके, अशा पद्धतीने आपला सराव संच 2.3 जो आहे तो पूर्णपणे या व्हिडिओमध्ये झालेला आहे. याच्याबद्दल जर काय डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि कमेंट बॉक्सच्या शेजारीच हायप बटन आहे ते प्लीज प्रेस करायला विसरू नका जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना हा महत्त्वाचा व्हिडिओ मिळेल. ठीक आहे, आणि ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेसला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.4 हा पूर्णपणे बघणार आहोत. ठीक आहे, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.